ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील किन्हवली जवळील दुर्गम भाग असलेल्या दापूरमाळ येथे आदिवासी मुलींना पाण्यासाठी दररोज पायपीट करावी लागते। याची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने गंभीर दखल घेतली आहे। या प्रकरणी आयोगाने संबंधित प्रशासनाला नोटीस बजावत सुनावणीला उपस्थित राहण्याचे आदेश दिलेले आहेत। सविस्तर पाहूयात। चिमुकल्या मुलींची पाण्यासाठी दररोज 8 किलोमीटर पायपीट। बालहक्क आयोगाने संबंधितांना बजावली नोटीस। शहापूर तालुक्यातील गंभीर समस्येची दखल। महाराष्ट्रातील ग्रामीण आणि विशेषतः आदिवासी पाड्यांवर आजही जाणवणारे पाण्याचे भीषण दुर्भिक्ष हा एक अत्यंत गंभीर आणि संवेदनशील विषय। त्यावरील ठोस उपाय योजनांबाबतच्या जबाबदारीची अनेक उत्तरं गेल्या अनेक दशकात अनिर्णित राहिलेली आहेत। एकीकडे राज्य बुलेट ट्रेन, एक्सप्रेसवे, मेट्रो आणि डिजिटल क्रांतीच्या गप्पा मारत असताना दुसरीकडे राज्याच्या अनेक दुर्गम भागात आणि आदिवासी पाड्यांवर माणसांना पाण्याचा एक थेंब मिळवण्यासाठी जीवघेणी धडपड करावी लागतीये। हर घर जल सारख्या योजना कागदावर सुंदर दिसत असल्या तरी उन्हाळा सुरू झाला की आदिवासी भागात पाण्यासाठी होणारा आक्रोश सरकार आणि प्रशासनाने केलेल्या अनेक दाव्यांची पोलखोल करणारा ठरतो। दरवर्षी यावर अनेकदा चर्चा होते आणि एकदा का पावसाळा सुरू झाला की पडणाऱ्या पावसाप्रमाणेच या विषयावरही पाणी पडतं आणि आदिवासी पाड्यांवरील अबाल वृद्धांचा आवाज सरकारी दप्तरी लाल फितीच्या फाईलमध्ये बांधून ठेवला जातो। स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या अनेक दशकांनंतरही आर्थिक राजधानी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर असलेल्या मुंबईपासून काही किलोमीटरवर असलेल्या दुर्गम आणि आदिवासी भागातील पाण्याचं भीषण वास्तव अद्याप दूर झालेलं नाहीये। ठाणे जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, पालघर, नाशिक पेठ, सुरगाणा, नंदुरबार, धडगाव आणि विदर्भातील मेळघाट यांसारख्या दुर्गम भागात पाण्याची परिस्थिती अतिशय बिकट आहे। येथील आदिवासी पाड्यांवर आणि वस्त्यांवर राहणारी कुटुंब वर्षानुवर्ष पाण्यासाठी कैक किलोमीटरची पायपीट करतायत। त्यांच्या नशिबानं शुद्ध पाण्याऐवजी गढूळ आणि डबक्यातील पाणीच मिळतंय। ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील आणि दापूरमाळ येथील आदिवासी मुलींना पाण्यासाठी दररोज अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागत असल्याच्या गंभीर प्रकारची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं दखल घेतली आहे। आयोगानं नोटीसमध्ये नमूद केलंय की दापूरमाळ परिसरातील अनेक मुलींना दररोज 6 ते 8 किलोमीटर अंतर चालत जाऊन पाणी आणावं लागतं। काही मुलींना दिवसातील 4 ते 5 तास केवळ पाणी भरण्यासाठीच खर्च करावा लागत असल्याचं आयोगानं म्हटलंय। शहापूर तालुक्यातील अनेक दुर्गम वाड्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण करावी लागते। पाण्यासाठी लहान मुलांचीही पायपीट होते। लहान वयात मुलींवर पडणारा हा शारीरिक आणि मानसिक ताण अत्यंत चिंताजनक असून ही परिस्थिती बाल हक्काचं गंभीर उल्लंघन असून शिक्षणाचा अधिकार कायदा आणि बालकांच्या मूलभूत हक्कांवर परिणाम करणारी असल्याचं आयोगानं स्पष्ट केलंय। या प्रकरणी ठाणे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, शहापूर तहसीलदार, गटविकास अधिकारी, जलसंपदा विभागाचे अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तसेच संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांना प्रतिवादी करण्यात आले। आयोगानं सर्व संबंधित विभागांना सुनावणीवेळी लेखी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून पाणी टंचाई दूर करण्यासाठी आतापर्यंत कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या याचा सविस्तर खुलासा मागवलाय। तसेच भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती उद्भवू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना आणि कृती आराखडा सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या। या सुनावणीस अनुपस्थित राहिल्यास किंवा अहवाल सादर न केल्यास संबंधितांवर कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असाही इशारा आयोगानं दिलाय। पाण्याचं दुर्भिक्ष कायमचं संपवायचं असेल तर केवळ घोषणाबाजी नव्हे तर खालील कृतींची गरज। स्थानिक पाणी साठवणूक कार्यक्रम तातडीनं राबवणं। दुर्गम भागात छोटे पाझर तलाव, गॅबियन बंधारे आणि शेततळे बांधून पावसाचं पाणी अडवणं। सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पाणी पुरवठा योजना राबवणं। आदिवासी पाड्यांवर नजीकच्या विहिरींमधून थेट पाणी पोहोचवणं। पाणी पुरवठ्यासाठी खर्च होणाऱ्या प्रत्येक रुपयाचे आणि कामांचे सोशल ऑडिट करणं। पाण्याच्या या दुर्भिक्षामुळे सर्वात मोठा फटका लहान मुलांना, विशेषतः मुलींना बसतोय।
सकाळी उठल्यापासून पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्यानं अनेक मुलं वेळेवर शाळेत जाऊ शकत नाहीत. घरात पाणी आणणं हे प्राधान्य बनल्यामुळे शेवटी मुलांचं शिक्षण कायमचं सुटतंय. डोंगराळ भागात पाणी साठवणुकीच्या योग्य पायाभूत सुविधा नाहीत. पावसाळ्यात धोधो पडणारं पाणी वाहून जातं आणि उन्हाळ्यात कोरड दुष्काळ पडतो. अनेक पाड्यांवर जलजीवन मिशन अंतर्गत पाईपलाईन टाकल्या गेल्या, पण कित्येक महिन्यांपासून त्यात पाणी आलं नाही. केवळ नळ उभे करून हर घर जलचे बोर्ड लावण्यात आले. अनेक भागात कूपनलिका म्हणजेच बोरवेल किंवा नळ योजना मुद्दाम कार्यान्वित केल्या जात नाही, जेणेकरून टँकर लॉबीचे उखळ पांढरे करता येते. टँकरद्वारे होणारा पाणी पुरवठा हा तात्पुरता आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारा ठरतोय. मात्र त्याकडे राज्यकर्त्यांचं वा प्रशासनाचंच लक्ष नाही. कारण यात राज्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकारी यांना पाणी माफियांकडून लक्ष्मी दर्शन घडवलं जातं. सरकार दरवर्षी पाणी टंचाई निवारणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करतं, परंतु जमिनीवर त्याचे परिणाम का दिसत नाहीत याचा जाब कोणताही राजकारणी संबंधित राजकारण्यांना किंवा संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना विचारत नाही. जोपर्यंत महाराष्ट्रातील शेवटच्या घटकाला म्हणजेच दुर्गम भागातील आदिवासी बालकाला आणि महिलेला घरापाशी शुद्ध पिण्याचं पाणी मिळत नाही, तोपर्यंत राज्याला प्रगत राज्य म्हणणं केवळ एक औपचारिकता ठरेल. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.